रामकृष्ण हरी वासुदेव हरी. श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं व वारकऱ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. मी सौरभ देशमुख गुरुजी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण मुख्यतः व्हिडिओमध्ये काय पाहणार आहे तुम्ही थंबनेल वरनं तरी ओळखलं असेल. नक्की ह्या आषाढी एकादशीला आपण कोणता असा उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये अखंड वैभव लक्ष्मी लाभेल. पांडुरंग जे आहेत हे विष्णू स्वरूप आहे, ते विष्णू आहेत आणि त्या पृथ्वीवरती अन्न धान्य वस्त्र निवारा व संपत्ती याचे कारक हे श्री विठ्ठल देवच आहेत. तर पांडुरंगांची कृपा आशीर्वाद पूर्णपणे आपण कसा प्राप्त करून घ्यायचा आहे आणि पांडुरंगांची अखंड कृपा आपल्यावर कशी लाभेल आणि आपली दरिद्रता काय मागे लागली असेल ती सर्व कशी निघून जाईल यासाठी तुम्हाला मी एकदम छान अशी रेमेडी आज मी तुम्हाला सांगणार आहे. आषाढी एकादशी स्पेशल ही रेमेडी आहे. तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी बऱ्याचदा पाहतो तुम्ही लोक व्हिडिओ पाहता पण लाईक करत नाही. तर प्लीज तुम्ही व्हिडिओ पाहता तर लाईक करायला किती वेळ जातो. तर मित्रांनो प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. तुमचा एक लाईक खूप मोटिवेशन देतो. असे आध्यात्मिक आणि आपल्या सनातन हिंदू धर्मासाठी छान छान व्हिडिओ बनवण्याची प्रवृत्ती मिळते. पुढे अजून आम्हाला ते व्हिडिओ बनवू वाटतात. तर मित्रांनो आषाढी एकादशी दिवशी मुख्यतः आपण हे उपाय करायचे आहेत. सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम जमिनीला नमस्कार करायचा आहे, कारण की ही विष्णू पत्नी आहे. विष्णू पत्नी म्हणजे श्री हरिविष्णू नारायणाची पत्नी. तर सगळ्यात पहिल्यांदा जमिनीला स्पर्श करून जमिनीला नमस्कार करायचा आहे आणि हा श्लोक म्हणता येत असेल तर म्हणा. समुद्र वसने देवी पर्वतस्थल मंडले विष्णू पत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्वमे. मुख्यतः उपवास तर आपण करतोच, पण आपण ह्या गोष्टी करणं सुद्धा गरजेचं आहे. आपण हा उपाय नक्की करायचा आहे. विष्णूंची मूर्ती आपल्या घरामध्ये असते. बाळकृष्णाची सरासरी मूर्ती प्रत्येकाच्या घरामध्ये असते. तर बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे आणि बाळकृष्णाच्या मूर्तीवरती 108 वेळा तुळशी पत्राचं अर्चन करायचं आहे. तुम्ही ओम विष्णवे नमः ओम विष्णवे नमः असं म्हणत म्हणत तुम्ही तुळशीचं अर्चन करू शकता. किंवा तुम्ही सहस्रनामावली असेल विष्णूंची किंवा 108 नावं येत असतील तुम्हाला विष्णूंचे तर बघून सुद्धा तुम्ही ते नामावली म्हणून तुम्ही विष्णूंवरती तुलसी अर्चन करू शकता. तुलसी अर्चन झाल्यानंतर आपण त्यातलं एक तुळशीचं पान उचलून आपण काय करायचंय मुख्यतः आपल्या जेवणामध्ये घ्यायचं आहे. त्याने शरीरातले सर्व विकार नाहीसे होतात. कारण की विष्णूंचं भगवंतांचं त्या विठ्ठलाचं नामस्मरण करून आपण जेवढं तुळशीचं पान आपण अर्पण करतो तेवढ्यामध्ये दैवीय ऊर्जा समावेश असते आणि ईश्वरी ऊर्जा आपल्या शरीरामध्ये सर्व नकारात्मक गोष्टी नाहीशी करते. तर मित्रांनो ही तुम्हाला माहिती समजलीच असेल. त्याच पद्धतीने आषाढी एकादशी दिवशी आपण इतर आपल्या जीवनामध्ये आपण भरपूर पैसा खर्च करत असतो. भरपूर पैशाची नासाडी आपल्याकडे होत असते कळत न कळत. तर शक्यतो वारीमध्ये काही झालं तर दान द्या. वारीमध्ये तुम्ही वारकऱ्यांसाठी चिवडा लाडू जे शक्य होईल ते तुम्ही दान देणं गरजेचं आहे. जे शक्य होईल वारकऱ्यांसाठी ते करणं गरजेचं आहे. कुठे पाण्याची सुविधा करा, कुठे पाणी द्यायचं कार्य करा. त्यांना तहानलेले असतील जाताना तर तुम्ही ही सेवा नक्की करा. आणि ह्या गोष्टीचं लक्षात ठेवा की आपण हा उपाय आषाढी एकादशी दिवशी नक्की करायचा आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक लाईक खूप पुढे व्हिडिओ बनवण्यासाठी जिद्द देतं, अपेक्षा देतं. मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. पांडुरंग हरी वासुदेव हरी.